बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी स्त्री जन्म. प्रकरण पहिले. काव 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 काव. घरासामने असलेल्या बकुनाच्या फांदाडावर बसून एक कावळा कर्कश आवाजात कितीतरी वेळ वरडत होता. त्या आवाजानं नुकतंच लग्न झालेली जवान पदरकरीण मोहना आपल्या सुखद स्वप्नातून जागी झाली. भुवयांची धनुकली ताणून लंब वर्तुळाकार मुखडा करून कावळ्याकडे नवालवाणी पाहू लागली. कावळ्यानं बी मग तिला देखलं आणि त्याला बी लई जोर चढला. चेव आला. मोहनाकडे बघून मग त्यानं आपल्या कावला लईच जोर लावला. कावळा असा सकाळच्याला ओरडत राहिला की पाहुणा येतो, हा संकेत तिला लगीन जमल्यापासून चांगल्या परीनं ठाव झाला होता. म्हणून आज कोण गावचा पाहुणा येणार ह्याविषयी ती विचार करायला लागली. पहिल्या छूट तिला पिंपळदरीच्या पाहुण्याची सय आली, कारण तिचं लगीन होऊन चांगलं 15 दिवस झालं होतं. पण तिला न्यायला तिकडचा मुराळे आला नव्हता अजून. मुराळ्याच्या नुसत्या कल्पनेनं त्या नव्या नवरीचं हळदीनं पिवळं झालं सारं तरण शरीर मोहरून गेलं. रोमांचित झालं. त्या धुंदकीतच तिनं घराबाहेरच्या दालनातून आतल्या दालनात डोकावलं. तिथं कोपऱ्यात तिची आई गोबर गॅसवर तवा ठेवून बाजूलाच पिठाचा मातन, भाकरी बडवायची काटवट, पाण्याची चरवी यांची मांडामांड करीत होती. चहाची भांडी मोहनानं घासावी म्हणून तिनं ती बाजूला ठेवली होती. तब्येतीनं मजबूत असल्या आपल्या आईचं बकोनाच्या फांदाडावर बसून ओरडणाऱ्या कावळ्याकडे लक्ष नाही हे तिनं ओळखलं. ती मग तशीच मागं सरली. घराच्या उंबऱ्यात आली. कावळ्याला लाडात बोलली, ए कावळ्या, जर आज मला न्यायला मुराळी यायचं असन तर बसून राहशील, नाही तर. तिची ती लाडभरी वाणी कावळ्यानं ऐकली आणि त्यानं मान खालवर केली. आपल्या एका डोळ्याचा खेळ त्यानं केला. तिला त्यानं चांगलं संपूर्ण ऐकलं. फांदाडाला चांगलं खाली घट्ट धरून मग त्यानं पुन्हा आपली कावकावची टेप चालूच केली. कावळा उडून जात नाही हे मोहना उमगली. आज नवऱ्याकडनं न्यायला मुराळी येणार तिला. तिला आतनं गोड झिंझिन्या सुटल्या. तिला घराच्या उंबऱ्यात उभं राहावं ना. कवाडाला झटका देऊन ती आतल्या दालनात आली. तिची आई दालनातून काटवटीत बाजरीचं पीठ फेडीत होती. तिच्या पुढं उभं राहत ती बोलली, आई. काटवटात फेडलेल्या पिठात मधभागी उजव्या हातानं चरबीतलं पाणी हळुवार वतत तिची आई कौतुकानं बोलली, काय ग पोरी, बाहेर कनी काय आहे बाहेर? आपल्या घरासामनीच मोठा बक्कून आहे ना, त्या बक्कुनाचं काय? चांगलं दांडगं झाड आहे ते. त्या दांडग्या बकुनाच्या फांदाडावर तू मोठा कोहाडा बिहाडा घालती का काय मोहने? कोहाडं नाही ग आहे. मग नीट सपूर्त सांग की ग. बकुनाच्या फांदाडावर बसून एक कावळा लई केंदूळवर आडतोय, ते बी मला बघून. मोहनाच्या म्हाताऱ्या आईनं तिच्या फुललेल्या मुकड्याचा आणि कावळ्याच्या ओरडण्याचा मेळ घातला. नुकतंच लगीन झालेली आपली लाडकी तरणी लेक चांगली नाहती धुती नवऱ्याकडे जाण्याची हिला वड लागली. मुराळी येण्याची ही वाट बघती. कावळा ओरडतोय म्हणल्यावर ही तरणी पोर मुराळीशी ताळमेळ घालती. पण या मोहनाला जरा खेळवाय पाहिजे. ज्या आईनं एवढं मोठं केलं तिला सोडून त्या परक्याकडे हिनं लगेच भुरकन उडून जायचं म्हणजे? मोने, कावळा वराडतोय होय? वरड ना. म्हणजे त्याचं कामच आहे ते. नाही पर त्यानं आपल्या घरासामनीच का वरडावं? आता अगं बया, आता ते मी कसं ओळखावं? ह्या कावळ्याला बाकीची घरं नाहीत काय तिथं जाऊन ओरडाय? त्यो आपल्या घरासामनीच्या बकुनावरच का?
तू हे कावळ्यालाच मगाशी पुसलं ना? काय काय मी कावळ्याला बोलले? परासलं मी समज तुझं. म्हणजे तुला काय वाटलं मी भाकरी कराय बसली म्हणजे माझं तुझ्याकडे ध्यान नाही? तुझ्या मुराळ्याकडे ध्यान नाही? आये तू बरीच आहेस की. लगीन झालेल्या जवान पुरीची आय आहे मी. लगीन झालेली पोर 4 दिस बी ठेवून आहे म्हणतात माहेरी. काय म्हणतेस? तुझं लगीन होऊन तर चांगलं 15 दिवस झालं की. या 15 दिवसात कावळा वराडला नाही घरासामनी. आज मातूर तो आवाज देतोय मुराळ्याचा. आये म्हणजे मी तयारला लागू म्हण की जायच्या. हां हां. चहाला उकळी फुटल्यागत मोहनाची म्हातारी आई बोलली. आये आत्ता काय विचारणार आहेस? मुराळी नक्की येईल नाही? वय ग. कापसाच्या बोंडागत मोहना फुलली. काटवडीतील पीठ मळता मळता तिची आई बी खुलली. आहे आता आणि काय? पाहुणा येणार हे खरं, पर तिला शंका आली. पर काय? माझ्या मुराळ्याऐवजी दुसराच कोणी पाहुणा आला तर? दुसरा पाहुणा? आई बी गडबडली. माझा मामा काका आला तर? होय ते बी खरंच की. कावळा वरडायला लागला की आत्तापर्यंत तेच येत होते. ती नेहमीच्या अनुभवाचं बोलली आणि पीठ मळायची थांबली. आई गप्प झाली म्हणून ती बी गप्प झाली. मोहना दुखावली. पण तिला असं ठेवून कसं चालल? मोराच्या पिसाऱ्या गत तिला फुलवाय हवी. मोहना तुझं लगीन झालं. लग्नाला तुझा मामा काका होते की. आत्ता कशाला येतील ते? आत्ता येणारा पाहुणा तुझ्या मुराळीच. तिची आई समदा ठोकताळा ताडून बोलली. अनुभवाची बाई ती. आहे समजा माझा मुराळीच आला आणि मी तिच्या संगती नांदायन हाय गेले तर? अत्त का वयाचं? माझ्या सुब्बाराव जावयाला तिकडं गोड नाही वाटायचं. ते ऐकलं आणि मोहना गोरी मोरी झाली. सुब्बाराव. सुब्बारावाचं नाव ऐकून मग ती आणखी पुढं काही बोलली नाही. तिथनं ती ढळली. लग्नाआधी तो मोटरसायकलनं आला होता पाहिला. एकटाच होता. चांगला तगडागडी. उंचीला की ताडमाड. सिटी कॉलेज पुरं केलेला गडी. लगीन लावाय लग्न मंडपात आला तर समधी त्या राजबिंड्या नवरदेवाकडं बघतच राहिली. मोहनानं त्याला लग्नाआधी बघण्याच्या कार्यक्रमात चांगला पाहून घेतला होता. त्याच्या डोळ्याला डोळा देऊन तिनं तिचा धीटपणा दाखवला होता. जन्माचा होणारा जोडीदार चांगला पाहून घ्या नको. तो लंगडा पांगळा की आंधळा हे पाहायला नको. तिनं त्याला चांगला मस्त पाहून घेतला होता. नव्या साडी चुळीत ती त्याच्या पुढं शेवयाची छोटी पितळी घेऊन आली. तो तिला पाहतच राहिला. ती बी त्याच्याकडं पाहत राहिली. नजर बांधूनच राहिली. मोने पाहुण्याला शेवयाची पितळी दे ना, मग त्याला बघ. तिची मावशी तिला बोलली. तिच्या मावशीनंच ते मागणं आणलं होतं. तिच्याच ओळखीचं होतं ते. मावशीच्या त्या बोलण्यावर तिची आई, मामा, भावकीतली जाणती माणसं हसली. तिनं त्याच्या पुढं शेवयाची पितळी ठेवली. तिला पाहायला आलेला सुब्बाराव खुळ्यागत तिच्याकडं पाहतच शेवया खायला लागला. शेवयात दूध होतं, साखर होती, वरनं तुपाची धार बी टाकली होती. शेवया हातानं काय खाताय? चमच्यानं खावा, मोहना त्याला बोलली. तेव्हा तो भानावर आला. चमचा शेवयामध्येच आहे बघा, मावशी डोळे मिचकवीत पाहुण्याला बोलली. दूध, तूप, साखरेतल्या शेवया खायच्या म्हणजे मोठी कसरत. शेवया चांगल्या बारीक होत्या. चमच्यानं शेवयाची माळ उचलून तोंडाशी नेऊन टेकवली की ती सगळी निसटून खाली पडायची. 2-3दा त्यानं शेवया खायचा प्रयत्न केला, पण शेवयाची ने पाहुण्याच्या तोंडाची गाठ पडना. तो खाण्याचा प्रकार पाहायला डावी उजवीकडं बसले मोहनाकडचे लोक. मोहना
शेवया कशा खायच्या ते या बघायला आलेल्या पाहुण्याला शिकीव की. चुलता बोलला. मोहनाला त्या बोलण्यावर हसू आलं होतं, पण ते तिनं आपल्या नव्या कोऱ्या सहावारी साडीच्या पदरानं दाबलं. मोहनाच्या आईला मात्र पाहुण्याशी चाललेली टिंगल आवडणारी नव्हती. तिनं समद्यांना डोळ्यांनी दापलं. मोहनाला बी तिने इशारा दिला. नवरीला पाहायला आलेला तो गडी त्या तेवढ्याशा कारणानं बिघडला म्हणजे, आणि पोर नापसंत करून गेला तर. सुब्बाराव, चमच्यानं शेवयाची पितळीत खांडोळी खांडोळी करा, म्हणजे चमच्यानं नीट खाता येईल बघा. मावशीनं शेवया खाता येण्यासाठी पाहुण्याला सांगितलं. सुब्बारावला कांडावल्या गत झालं. खाली बघूनच मग तो चमच्याला कडेच्या धारेनं शेवया दुधात तुपात बुडवून तिची खंड करीत बसला. साखर बी त्यानं मग त्यात एकजीव करून टाकली. दूध, तूप, साखरेतल्या शेवयाचा घास तोंडात पडताच सुब्बारावला गोडवा जाणवला. त्यात मोहनाकडे न बघताच मग शेवया खाण्याचा रट्टा लावला. शेवयानं भरलेली पितळी त्यानं खाली केली तेव्हा त्यानं मोहनाकडं पाहिलं. त्याला शेवयासारखीच मोहना गोड वाटली. स्टीलच्या पाण्याचा तांब्या मोहनानं त्याच्यापुढं ठेवला. पितळीत त्यानं हात धुतला. पहिल्यांदा त्यानं चमचा न वापरता शेवया हातानंच खायचा प्रयत्न केल्यानं तो चिकट झाला होता. ओला हात पुसण्यासाठी तो आपल्या शर्ट पॅन्टच्या खिशाकडं हात नेऊ लागला. रुमाल शोधू लागला, पण रुमाल कुठंतरी पडल्यानं तो काही सापडला नाही. त्यात ओटाला शेवयाचा बारीकसा तुकडा चिकटला होता. तो काढण्याचं बी त्याच्या लक्षात आलेलं नव्हतं. पाहुणं, ओटावरनं जीभ फिरवा. मोहनाची चुलती हसत हसत बोलली. म्हणजे? पाहुण्याला समजलं नाही. ओटावर जीभ फिरवून तरी बघा, म्हणजे आमच्या मोहनाला बी बरं वाटेल. त्यानं ओटावरनं जीभ फिरवली तेव्हा शेवयाचा तुकडा त्याच्या जिभेला लागला. तो त्यानं तसाच तोंडात घेतला. हसतच मग म्हणाला, माझ्या मिशामध्ये शेवया अडकल्या नाहीत ना? सुब्बाराव समजदार आहे. त्याची टिंगल केली तरी तो चिडला नाही. उलट तो हसूनच समद्यांशी बोलला. म्हणून तो सर्वांना आवडला होता. या शेवयांवर मला चहा नको हं? तो बोलला. का बरं? मला ह्या गोड शेवयांची चव घालवायची नाही. म्हणजे आमची पोर आवडली म्हणायची. मोहनाची मावशी बोलली. दूध, तूप, साखरेतली तुमची पोर ती आवडल्या बगर कशी राहील? त्यानं बसल्या बैठकीतच जाहीर केलं. आमची पोर दूध, तूप, साखरेतलीच आहे. ती आत्तापर्यंत बघायला आलेल्या समद्याच पाहुण्यांना आवडली होती. आम्हीच त्यांना पसंत केलं नाही. मोहनाच्या चुलत्यानं सुब्बारावला सुनावलं. ते ऐकलं आणि सुब्बारावचा चेहराच पार पडला. सूरपारंब्या खेळताना झाडाची फांदी पकडून वर जाण्याचा प्रयत्न करावा आणि फांदी मोडून खाली थोबाडावर पडून गप्प राहावं, असंच त्याला झालं. गप बसला तुम्ही? मावशी बोलली. मी काय बोलणार, तुम्हीच बोलायचं. आम्ही बोलायचं म्हणजे? तुम्हीच ही पोर बघायला मला आणलं. तुम्ही मला पसंत म्हणूनच तुम्हाला मी इकडं आणलं, हे खरं आहे ना? मोहनाच्या मावशीच्या त्या बोलण्यानं सुब्बाराव सावरला. ओ पाहुणी बाय, तुम्हाला नवरदेव पसंत असला म्हणून आम्हाला तो पसंत आहे असं तुम्ही समजून आहे. मोहनाची चुलती नाकातल्या नथीला झोल देत म्हणाली. मोहनाच्या मावशीनं त्या बैठकीतला राग रंग लगेच ओळखला. मोहनाची चुलता चुलती तिचं लगीन अडवायच्या मागं आहेत. बसल्या बैठकीत त्यांना तसं दुखवून उपयोग नाही. दुखवावं तर उद्या लग्नात हे गडबड करणार, मानापमानाचं कारण सांगून भांडण करणार, लग्नाचा पचका करणार. ही चुलता चुलती मोहनाला डोकेदुखीच होती. त्यांच्या पदरी 3 पोरी लग्नाच्या होत्या. तिन्ही बी दिसायला बऱ्या नव्हत्या. थोरली बुटकी तर मधली काळी ढुस, तिसरीही डोळ्यात फसली होती. समोरच्या माणसाला ती कुणाकडं बघायची तेच कळत नव्हतं. त्यामुळं त्या तिन्ही पोरी लग्नाचं वय होऊन बी त्यांना बघाय पाहुणी माणसं येत नव्हती. कुणी चुकून आलंच तर पाण्याचा तांब्या हातात घेतल्यावर पाणी न पिताच उठत होतं. थांबा म्हटलं तर सरळ बोलायचं.
तुमची ही गोरी असली तर उंचीत लईच बुटकी आहे. तर मग तिच्या पाठची बघा, ती चांगली उंच आहे. तर मग तिला चहा घेऊन पाठवा. दुसरी पोर चहा घेऊन आली तर पाहुणा सरळ म्हणायचा, ही पोर तर दूध न घातल्या चहासारखीच आहे बघा. आम्हाला जादा नसली तरी थोडी उजळ पोर पाहिजे बघा. आमच्या नवरदेवाला आवडाय नको का? आमची थोरली पोर आहे की उजळ, तिला काय झालं? आपण तिची उंची, तिच्या उंचीचं काय? आमचा नवरदेव मिलिटरीवाला, चांगला 6 फुटकी. तुमच्या ह्या 4.5 फूट उंचीवाल्या पोरीचं आणि त्याचं कसं जमायचं हो? तुम्हाला आमची तिसरी पोरगी दाखवतो. तिसरी पोर? हां, आणखी चौथी पोर असली तर ती बी लगेच सामने आणा. तिसरी संगती तिला बी पाहून टाकतो. चौथी पोर नाही, तिसऱ्या पोरीवर ऑपरेशन केलं बघा. तिसऱ्या पोरीवर कोणाचं ऑपरेशन केलं? लग्नाच्या बाजारात फिरला पाहुणा अस्वली गुदगुल्या करी. आत्ता कोणाचं ऑपरेशन करणार आम्ही? पुरीच्या आईचं ऑपरेशन केलं बघा. आम्हाला वाटलं तुमचं ऑपरेशन केलं. आमचं ऑपरेशन आहे ते का? तिसऱ्या पुरीवर चौथी पोर व्हायला नको म्हणून. तुम्ही येडं का खुळं? खुळंच म्हणायचं तुम्ही. आम्ही खुळं? खुळं नाही तर काय. बाळात कोण होतं, बाई का बाप्या? पोराला जन्म कोण देतं, बाई का बाप्या? एवढं समजत नसेल तर बाप्याचं ऑपरेशन केलं तर त्याची बायको पोराला जन्म देईनच कशी? ते ऐकल्यावर चुलता खदा खदा हसला. हसू थांबल्यावर बोलला, बाप्याचं ऑपरेशन केलं ना तरी त्याची बायको 3 पोरानंतर बी 4थ्या पोराला जन्म देते. काय हे अजीब सांगताय तुम्ही? अजीब सांगत नाही मी, खरं तेच सांगतोय. म्हणजे ऑपरेशन केलेल्या बाप्याच्या बायकोवर बाकीच्या बाप्यांची नजर असते. वहिनी वहिनी करीत ते तिला मुहात पाडतात. नसबंदी झाला नवरा बायकोला आवडत नसतो. तुम्ही चुकीचं बोलताय. चुकीचं नाही. तुमचा तसा अनुभव आहे काय? तसा बाका प्रसंग तुमच्या बायकोनं आणलाय काय? मोहनाच्या चुलत्याला त्या पाहुण्यानं जिवारीच नांगा मारला होता. त्याची नसबंदी झाली होती. त्याच्या नसबंदीनंतर त्याची बायको लईच बदलली होती. त्याच्याशी बोलायची कमी झाली होती. वाडीतल्या तरण्या बाप्यांशी ती लईच बोलायला लागली. ती सकाळ संध्याकाळ त्यांच्यासाठी चहापाणी करायला लागली होती. मोहनाच्या चुलत्याला ते समद काळजाला लागण्याजोगं होतं. कुठं झक मारली आणि 3 पोरीवर बायकोऐवजी आपलंच ऑपरेशन केलं. त्याचं दुःख त्याला झालं होतं. त्याला आपल्या बायकोच्या चारित्र्याचा संशय यायला लागला होता. त्याची बायको त्याला मोजाय तयार नव्हती. त्यामुळं तो बी घुसमटल्या दिवस काढत होता. पाहुणं, आपला विषय काय आणि तुम्ही कोणत्या विषयावर बोलताय? मोहनाच्या चुलतीनंच त्या कुटुंब नियोजनामुळे निर्माण होणाऱ्या भानगडीवर पडदा टाकण्यासाठी म्हणलं, नवरीवाले, तुमच्या 3 पुरी तुम्ही सांभाळीत बसा. पाहुणा बोलला आणि पुरीनं पसंत न करता पळाला. मोहनाच्या चुलता चुलतीला त्यांच्या लग्नाच्या 3 मुली सांभाळायला लागत होत्या. त्यांचं लगीन जमत नव्हतं. आपल्या पुरींचं जमत नसेल तर दुसऱ्या पुरींचं तरी का जमू द्यायचं? असं भावकीतल्या कोणच्या बी पुरीला लग्नाचं मागणं आलं की हे दोघं त्यात नासका कांदा म्हणून हजीर. ते लगीन कसं मोडल आणि ती पोर कशी लग्नाची राहील हे ती पाहायची. त्या दोघांनी मोहनाचं असं 2-3दा लगीन मोडलं होतं. सुब्बाराव सारखा तरणा बांडगडी मोहनाला बघायला आल्यावर त्यांचा पोटसूळ उठला होता. हे लगीन जमू द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलं होतं. म्हणूनच ते मधी मधी विष ओकायला आले होते. तुम्ही दोघं ह्या नवरीचे कोण? सुब्बारावनं सरळ त्या दोघांना छेडलं. आम्ही दोघं? हां हां, तुम्हीच दोघं? ही दोघं चुलता चुलती आहेत. मोहनाच्या मावशीनं त्या दोघांची ओळख सांगितली. ही दोघं लग्नाच्या बैठकीच्या लायकीची नाहीत, यांना हाकला इथनं.
सुब्बारावनं सरळ सुनावलं. ते ऐकलं आणि मोहनाच्या चुलता चुलतीनं मग तोंडच सोडलं. चुलती तर तोंडाळच होती, तिच्यावर कडी करणारा चुलता. मग काय, हे लगीन जमणार नाही. चुलत्यानं आवाज दिला. मी बी हेच सांगते. चुलतीनं बी फांदा मारला. सुब्बाराव तयारीचा होता. त्यानं पुढं होऊन मोहनाचा हातच हातात घेतला. बोलला, मी आत्ताच पूरला मोटरसायकलवर बसवून वडच्या खंडेरायाच्या मंदिरात नेतो. लग्नाची माळ घालतो. मग तुम्ही कसं माझं लगीन अडवणार? बोला. नवरदेव चांगलाच तयारीचा असलेला पाहून मोहनाची चुलता चुलती तिथून सटकली. त्यांना बोलायला तोंडच राहिलं नव्हतं. पहिल्यांदाच त्यांना कोणीतरी असं शॉक देणारं भेटलं होतं. सुब्बारावनं आपल्या घरी मोहना पसंत असल्याचं सांगितल्यावर लग्नाची सुपारी 2 दिवसात फुटली आणि आठवड्यात तिचं लगीन झालं. लगीन होऊन 15 दिवस झालं तरी नवऱ्याकडचं कोणी आलं नाही. म्हणून मोहना रोज वाटेकडे डोळे लावून बसत होती. सकाळीच बकोणाच्या फांदाडावर बसून कावळा ओरडायला लागल्यावर मग ती चांगलीच हुशारली होती. मोहना, तू काय म्हणालेस? मी कुठं काय म्हणाले? सुब्बारावकडे जायचं नाही म्हणतीस ना? हं, नको जाऊस, राहा माझ्याजवळ. काय? ते ऐकलं आणि मोहना आईजवळनं बाहेरच्या दालनाकडे पळाली. नांदाला जायची तिला हुरहुर लागली होती. आईजवळून ती बाहेरच्या दालनात आली आणि तिनं आपल्या उजव्या पायातल्या शिंदेशाही तोड्यांकडे पाहिलं. तोडा पायाला ऋतू नये म्हणून त्याच्या खाली पांढरं फडकं बांधलं होतं. ते सुटलं होतं. अंगावरच्या हळदीच्या पाण्यानं ते पिवळं पिवळं झालं होतं. ती खाली बसली. दोन्ही पायातले शिंदेशाही तोडे जड होते. त्यांचा भार पायाला झेपणारा नव्हता. पण सासरच्या मंडळींनी तो साज घातलेला. पायातून काढता बी येईना. नवे कोरे शिंदेशाही तोडे पायाला रुतत होते. तोड्यांखाली फडकी बांधून बी पायाला फोड आले होते. टचटचलेले फोड फुटून पायाची चांगली आग आग होत होती. पण ते मोहना सहन करीत होती. सासरी गेल्यावरच ती सुब्बारावला सांगून ते पायाचं तोड्याचं ओझं उतरवू शकत होती. सासरच्यांनी तसं तिला खूप समजवलं होतं. साखरपुड्यालाच हातात सोन्याच्या बांगड्या पाटल्या घातल्या होत्या. गळ्यात बोरमाळ, सोन्याचा हार घातला होता. लग्नात गळ्यात चांगलं 6 तोळ्यांचं मंगळसूत्र घातलं होतं. पायात तोडं घातलं होतं. तर नाकात मोत्याची नथ बी घातली होती. गौरी सारखीच ती सजीवली होती. हे समद दागिना अंगावरती रोज घालून घराबाहेर वावरत होती, मिरवत होती. सासरच्यांनी आपल्याला दागिन्यानं कसं मडिवलंय हे दाखवत होती. बाहेरच्या दालनात खिडकीजवळ मोठा आयना लावला होता. ती आयन्यासामने उभी राहिली. नाकाला टपोऱ्या मोत्यांची नथ होती. आयन्यातला आपला गोरा पान मुखडा पाहू लागली. लगीन झाल्यापासून आयन्यात राहावं राहावं आपलं रूप ती येता जाता पाहत होती. आयन्यात पाहण्याचा तिला हा चळच भरला होता. आपलं देखणं रूप पाहून ती पार हरवून जायची. आपलं प्रतिबिंब हे सुब्बारावचं आहे असं समजून ती त्याच्या तोंडाला तोंड लावायची. तो भेटलाय असं समजून पार डोळे मिटायची. आता देखील ती डोळे मिटून सुब्बारावच्या ओठावर ओठ ठेवणार तर समोरच्या उंबरज रोडला तिची नजर गेली. ती चपापली, थरारली. तिचं डोळं रुंदावलं. खुंटीला अडकवलेला तो मोठा आयना तिनं काढला. तो घेऊन ती आतल्या दालनात पळाली. आये आये गडबडल्या गत ती बोलली. काय ग, काय झालं? माझावाला मुराळ येतोय समुखच्या उंबरज वाटनं. खरं? वय शपथ ग. तर मग शिरई घे, बाहेरचं दालन झाड आणि नवी सतरंजी टाकू. मुराळी एकटंच आहेत काय 2 आहेत? एकटंच आहेत. तर मग लग्नात आहेरात मिळालेली खुर्ची ठेव की. खुर्ची पुढं स्टूल ठेव म्हणजे पाण्याचा तांब्या ठेवाय होईल पाहुण्याला. तू असं कर आई. काय करू? मी भाकरी करते, तू उठ काठवटीवरनं. मुराळ्याला लाजती की काय?
आहे. पर पर मुरारी कोण आहेत ग? ते नाहीत. म्हणजे सुब्बाराव नाही आलं? माझं भाऊजी आहेत. हातमेल्याच्या सुब्बाराव आला असतं म्हणजे चांगलं बोलता आलं असतं मला. लेकीला फुलागत जपायला सांगितलं असतं. लाडानं मला म्हणाले ते. काय म्हणाले ते? लगीन झाल्यावर मुराळे म्हणून मीच येईन पहिल्यांदा. तिन्ही सबूत नाही पाळला म्हण की. काहीतरी गडबड दिसते मला. ते आल्या बिगा राहिले नसते. बरं आता बोलणं राहू दे. बाहेर जाडून तरी घे. मग मी तवर पिठाचा हात धुवून तयार होते. मग तू भाकरीला लाग पाहिजे तर. मुराळ्याला बी कळतंय नवी नवरी माहेरी चांगली काम करते घरातलं. काय? मोहनानं नवी शिरई घेतली. कमरेला पदर खोचून ती बाहेरचं दालन झाडायला लागली. मोहनाच्या आईला सुब्बाराव जावई म्हणून आवडला आता. मोहनाला बघाय तो एकटाच आला. मग त्यानं आपल्या दोन्ही भावाभावजयांना जीपनं पाठवलं होतं. नवरी बघायजोगी आहे हे त्यांना अभिमानानं त्यांना सांगितलेलं होतं. मोहना, मुराळी कोण आलंय? थोरलं चंदरराव की मधलं दामोदर? मोहनाची आई पाण्यानं धुतलेला हात पदराला पुसून बाहेर येत बोलली. थोरला आहेत. कोणी का असं मुराळी. आपलं खरं मालिक धाकटं सुब्बाराव. वय वय, मोहना सुखानं बोलली. मोहनाच्या डोळ्यांपुढं गुलाबी फेटा सावरीत ऐटदारपणे चालणारा सुब्बाराव उभा राहिला. हसू लागला. मोहना, तू आत जा. भाकरी करू नकोस. मग चहा करू का नुसत्या दुधाचा? मुराळी लांबच्या प्रवासाचा आहेत. त्यांना खायला द्याय पाहिजे. त्यात तुला बी खाऊन पिऊन निघायला लागेल. भाकरी तू केल्यातच की. कोरड्यास बी झालंय. पाहुण्याला भाकर कोरड्यास वाढू नये, कारण त्यांना चपात्या कराव्या लागतील. जोडीला गोडधोड शिरा नाहीतर खीर करावी लागेल. भजी बी काढते कांद्याची नि बटाट्याची. कुरड्या पापड्या बी तळ चांगल्या. मुराळ्याला चांगलंच जेवाय घालायचं म्हण की. चांगलं मोठं घर मिळालंय माझ्या लेकीला. मग त्या तोला मुलाचं जेवण द्या नको का? त्या दोघींचं बोलणं चाललं असतानाच घरापुढं तुळशीच्या वृंदावनाजवळ पाहुणा येताना दिसला. मोना आतल्या दालनात पळाली. मोनाची आई दरवाजात आली. तिनं डोईचा पदर नीट केला. चांगला गळा भरून पदर घेतला. पाहुण्याला मग ती आदबीनं बोलली. या आतमध्ये या. हां हां, आलोच की आत. हे घर आमचंच की. लग्नातला आक्कडमध्ये बांधलेला फेटा अजून त्यानं टाकून दिला दिसत नव्हता. खिडकीजवळ खुर्ची ठेवली होती. त्या खुर्चीवर तो आरामात बसण्यासाठी टेकला. पर त्याला खुर्चीत बसणं अवघडल्या गत झालं. तोच बोलला. सतरंजी असली तर खाली भुईला टाका की. सतरंजी? हां, आम्ही गावच्या दूध डेअरीचं चेअरमन. दूध डेअरीच्या हापिसात आम्ही भारतीय बैठकीवर लोळत पडतो बघा. दूध डेअरीच्या हापिसात गादीनी लोड असतील की. हां हां, त्याशिवाय का लोळाय मिळतंय तिथं? आमच्या वाड्यात बी बैठकीच्या खोलीत आम्ही गादीवरच बसतोय. आम्ही आपली साधी माणसं. इथं कुठं गादीनी लोड हाय? तुम्ही का त्यात कमीपणा मानता? आपण शेतकरी धर्माची माणसं. आमच्या घरी श्रीमंती म्हणून आम्ही गादीवर लोळत पडतोय. बाहेर चेअरमन म्हणून डोंगाढोंगात राहतोय. तुम्ही आपली गरीब माणसं गरिबासारखीच राहावा की. मोहनाच्या आईनं मग कोपऱ्यात धान्याच्या टिपाडावर ठेवलेली सतरंजी काढली. ती तिनं खुर्चीच्या बाजूलाच टाकली. पाहुणा मग तिच्यावर ऐसपैस बसला. जरा पंखा चालू करता का? आपल्या खादीच्या नेहरू शर्टचं वरचं बटन काढून तो बोलला. अहो, आमच्या इथं अजून लाईट नाही आली. तेव्हा ते ऐकलं आणि पाहुणा हसलाच. त्यानं घराच्या वर आड्याकडं पाहिलं. घरात लाईट आलेली नाही आणि आपण पंखा चालू करायला सांगतोय. तुमच्या गावात तर लाईट आली या. तुमच्या वस्तीपाशी बी लाईटचं खांब उभं दिसते आज. आम्ही बी लाईटसाठी अर्ज दिला आहे.
2 वर्ष झाली. ग्रामपंचायतीचं सरपंच नुसतं बोलत्यातच. तुमच्या घराजवळ खांब पडलं तर आता लाईट येईल. तुमच्या गावच्या बौद्धवाड्यात, मांगवाड्यात, भिलारीत लाईटचं खांब उभं राहून उजेड पाडत असतील. तिथं झोपड्यात बी लाईट आली या. त्या लोकांचा लाईटचा अर्ज नाही, काय नाही. सरकारला ह्या वस्तीची लई काळजी बघा. आपल्या पुढाऱ्यांना ही हक्काची मतं मिळाल्यात ना, तेव्हा त्यांना पहिली लाईट. आपण मराठा, आपण या पुढाऱ्यांना निवडणुकीनं उलटं पालटं करतो, तेव्हा त्यांना वाटतं की ह्यांना अंधारात ठेवू. लई मिजाज या 96 कुळी मराठ्यांची. पर मी म्हणते त्या गरीब वस्त्यांना कामधंदा द्यायचा, त्यांची तरणी-ताटी पोरं, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं, ते नाही. देत्यात काय तर ही लाईट. त्यांची गरिबी ते आणखी उजेडात आणत्यात. तुम्हाला लाईट पाहिजे का सांगा. 2 दिवसात खांब येऊन पडले तर. आम्हाला काय घाई नाही. अहो पर आम्ही पुढारी माणसं, सरकारी नोकरांचं गणित आम्हाला माहीत. वीज बोर्डाचं वायरमॅन येतात की इथं, म्हणत्यात अर्जंट लाईट पाहिजेत असेल तर एका खांबामागं 6,000 रुपये भरा. सरकारी योजनेचा खांब पाहिजे असेल तर निवडणूक येईपर्यंत थांबा. थांबू की मग. ते ऐकलं आणि पाहुणा हसला. फेट्याच्या शेपटानं मग आपल्या तोंडापुढं हवा घेत राहिला. पुढारी आणि सरकारी नोकर पैसे खाल्याबगैर कोणाचंच काम करीत नाहीत, हे तो कसं बोलणार. पाहुण्याशी आपण हे फालतूचं बोलणं करतोय. त्यांना पाणी द्यायला पाहिजेत. ही एकतर इतक्या लांब ना आल्यात. ती पाहुण्याकडं पाठमोरी होऊन आतल्या दालनात जायला लागली तर पाहुणा बोलला, पर मी कोणा हे ओळखलं नाही. हे असं कसं. तुम्ही आमच्या मोहनाचं थोरलं भाऊजी. आमचं नाव. तुम्ही चंद्रराव. ते ऐकलं आणि चंद्ररावनं आपल्या मिशावरनं पालती मूठ फिरवली. आपल्या सोन्याच्या अंगठ्या त्यानं मग चमकावल्या. गरम जास्त होतं हे दाखवण्यासाठी मग त्यानं नेहरू शर्टावरचं खादीचं जॅकेट काढलं आणि खुर्चीला घातलं. अंगात जॅकेट घालून दूध डेअरीची चेअरमन म्हणून खुर्ची शोभायला लागली. खुर्चीला जॅकेट घातल्यानं ती राजकीय पुढारी दिसायला लागली. खुर्चीला डोकं नसल्यानं तिला टोपी किंवा फेटा घालून उपयोग नव्हता. तुम्ही चहा घेणार काय दूध घेणार. आता तुम्ही द्याल ते आम्ही घेणार. तुम्ही देणार आणि आम्ही घेणार. पर तुमची आवड सांगाल तसं आम्ही देऊ की. लई गरम होतंय बघा. त्यात मी दूध डेअरीचा चेअरमन. मग चांगलं दूध आणते साखर घालून. लस्सी करा की चांगली. लस्सी. मोनाच्या आईला लस्सी समजली नाही. घरात दूध दुभतं होतं. दूध, ताक, दही, तूप, लोणी तिला ठावं होतं. पण लस्सी, दुधाचा हा काय प्रकार. तुम्ही लस्सी केली नाही अजून. अहो दही घ्या अर्धा ग्लास, बाकी पाणी, त्यात साखर टाका 4 चमचे, हलवा चमच्यानं, झाली लस्सी. काय लस्सी एवढी सोपी असते हे ऐकल्यावर मोहनाची आई आतल्या दालनात गेली. मोहना कानोशावरच होती. तिने लगेच मडक्यातलं दही काचेच्या ग्लासात घेतलं आणि त्यात 4 चमचे साखर घातली. मग तिनं चमच्यानं ते चांगलं खालवर केलं. मोहना तू जा लस्सी घेऊन. मी नाही, तूच जा. तर ते काय म्हणतील. नवरी काहीच काम करीत नाही पाहुण्यांचं तिच्या माहेरी. आई जा तूच. तर मग मी पाणी नेते. ही लस्सी तू घेऊन जा मग. मोहनानं मान हलवली. तिच्या आईनं मडक्यातलं पाणी स्टीलच्या तांब्यात घेतलं. तांब्या घेऊन मग ती पुन्हा बाहेरच्या दालनात आली. मामीबाई पाण्याचा तांब्या घेऊन आलेली पाहताच पाहुण्याच्या कपाळाला आठीच पडली. बोलला, आमच्या नवरीची तब्येत ठीक नाही काय. तसं नाही हो. मग कसं आहे. ती आज तुमच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली या. पाहुण्याला नाश्ता द्यायचा नाही. जेवणाला अजून 2 तास आहेत की. असं म्हणता.
ती पाण्याचा तांब्या पुढं ठेवत बोलली. पाहुणा त्यावर काय बोलला नाही. त्यानं पाण्याच्या तांब्याला हात बी लावला नाही. काय म्हणावं या पोरीला? तिला आपण पाण्याचा तांब्या घेऊन पाठवत होतो तर ती आली नाही. ती सामनी आली नाही, आपल्या थोरल्या भायाच्या पाया पडली नाही म्हणून त्याचा राग आहे. मोहनाच्या आईनं हाक घातली. आत गेले तर पुन्हा मोहना काहीतरी कारण सांगून आतच लुडबुड करीत बसणार. त्यापेक्षा तिला असं हाकारलेलं बरं. मोहनाला बाहेर येण्याशिवाय पर्याय नव्हता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.